भिवंडी करीब 200 करोड़ के मॉल को लेकर बड़ा विवाद सामने आया है। सांसद सुरेश महात्रे उर्फ बालिया मामा ने आरोप लगाया कि जिस जमीन पर ये कंस्ट्रक्शन चल रहा है वहां किसी भी तरह की वैलिड परमिशन नहीं है। उन्होंने बताया कि MMRDA से मिली जानकारी के मुताबिक ये जमीन रिजर्व कैटेगरी, ग्रीन जोन, गार्डन या पब्लिक यूज में आती है, इसीलिए यहाँ कंस्ट्रक्शन की कोई परमिशन नहीं दी गई। इसके बावजूद बड़े पैमाने पर इलीगल कंस्ट्रक्शन किया गया है। इस मामले में बॉम्बे हाई कोर्ट ने 3 बार डेमोलिशन के ऑर्डर्स दिए हैं और 2021 में क्लियर निर्देश दिया था कि आगे कोई नया कंस्ट्रक्शन नहीं होना चाहिए। लेकिन ग्राउंड रियलिटी में ना तो पुराना कंस्ट्रक्शन हटाया गया और ना ही नया काम रुका। बालिया मामा ने ये भी दावा किया करीब 23 एकड़ सरकारी जमीन पर भी कब्जा का निर्माण किया गया है। इतना सब होने के बावजूद एक्शन ना होना कई सवाल खड़े करता है। उनके मुताबिक कुछ बड़े पॉलिटिकल लीडर्स और ऑफिशियल्स का सपोर्ट होने की वजह से अब तक इस पर कोई ठोस कदम नहीं उठाया गया है। इस पूरे मामले को लेकर उन्होंने फिर से PIL फाइल की है और इसे कोर्ट कंटेम्प्ट का मामला बताया है। साथ ही कहा कि वे सभी डॉक्यूमेंट्स मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और संबंधित डिपार्टमेंट्स को सौंपेंगे ताकि स्ट्रिक्ट एक्शन लिया जा सके। फिलहाल भिवंडी में बढ़ते लैंड ग्रैबिंग और इलीगल कंस्ट्रक्शन के मामलों ने प्रशासन और पॉलिटिकल सिस्टम दोनों पर ही गंभीर सवाल खड़े कर दिए हैं। माँ बनने का एहसास होता है बहुत ही खास, और इस एहसास को बखूबी समझती है दुआ नर्सिंग होम की डॉक्टर हुमेरा शेख। डॉक्टर हुमेरा शेख ने पिछले 10 सालों में कई हजार नॉर्मल डिलीवरियां कराई है। ये खासियत है दुआ नर्सिंग होम की कि एथिकल प्रैक्टिस, 24/7 मदर एंड चाइल्ड केयर, साथ ही यहाँ आपको मिलेगा ICU फैसिलिटी, लेप्रोस्कोपिक प्रोसीजर, इनफर्टिलिटी ट्रीटमेंट, जनरल सर्जरीज, और वो भी सब रिजनेबल प्राइस पर। ओनली एट दुआ नर्सिंग होम एट अबुजी आर्केड, वंजारपेटी नाका, भिवंडी। मोठा घोटाळा आहे, किती लँड अशा प्रकारे ग्रॅब करण्यात आलेलं आहे? बघा, हे आत्ताचं जे मॉल आहे हे साधारणतः 200 करोड रुपयाचं मॉल आहे आणि स्वतः MMRDA मी माहिती मागवली तर कुठल्या प्रकारची परवानगी आहे किंवा नाही, त्याबाबत MMRDA स्पष्ट मला माहिती दिली की ह्या जागेवर ॲक्च्युली आरक्षण आहे। मग ते ग्रीन झोन असेल, गार्डनचं असेल, पाण्याचं असेल किंवा इतर आरक्षण आहे, त्याच्यामुळे या जागेवर कुठल्याही प्रकारची MMRDAची परवानगी दिलेली नाही असं स्पष्ट पत्र MMRDAने 10 दिवसापूर्वी मला दिलेलं आहे आणि ते मी कोर्टासमोर सादर केलेलं आहे। आणि एवढं मोठं बांधकाम होत असताना आपल्या माहितीसाठी सांगतो की याच्या अगोदर त्यांनी जे साधारणतः 1 करोड फूटच्या आसपास ग्राउंड+1, ग्राउंड+2 किंवा PV शेड असतील, या पूर्ण बांधकामाची कुठल्याही प्रकारची परवानगी नाही। माननीय न्यायालयाने हायकोर्टातून 3 वेळा आदेश दिलेले आहेत ते तोडायचे, MMRDAने आदेश दिलेले आहेत, परंतु कुठल्याही प्रकारची त्यांच्यावर तोडायची कारवाई होत नाही। आणि त्याही पलीकडे जाऊन सांगतो की स्पेशली महाराष्ट्र शासनाची गुरुचरण 23 एकरच्या वर जागा ही यांनी हडप करून त्याच्यावर पण बांधकाम केलेलं आहे। तर ह्या सगळ्या गोष्टी असताना देखील त्यांना काही अधिकारी किंवा काही राजकीय नेते, शेवटी राजकीय नेत्यांशिवाय आणि अधिकाऱ्यांनी पाठराखण केल्याशिवाय अशा प्रकारचे विषय होऊ शकत नाही। तर गेल्या 6 वर्षापासून 3 वेळा हायकोर्ट आदेश देतो। मागच्या 2021च्या याच्यात हायकोर्टाने आदेश दिलेला आहे की यापुढं कुठल्याही प्रकारचं बांधकाम भूमीवळणे करू नये असं स्पष्ट आदेश आहे। या सगळ्याच्या प्रत मी तुम्हाला पाहिजे तर देतो। 3 वेळा तोडायचे आदेश, MMRDAचे तोडायचे आदेश, 21 नंतर कुठल्याही प्रकारचं बांधकाम होऊ नये त्या आदेशाची प्रत, त्याच्यानंतर आता MMRDAने दिलेल्या माहितीची प्रत, या सगळ्या प्रत देतो जेणेकरून आता त्याच्यावर कुठल्याही परिस्थितीत कारवाई व्हायला हवी। कारण हे आपण पाहत असाल तर याच्यात 23 एकर शासनाची पण जागा आहे ना। एवढा अतिरेक असताना जर काही राजकीय नेते किंवा अधिकारी कोणाचा राजकीय वरदहस्त आहे? राजकीय वरदहस्त आहे म्हणून तो करतो ना। पण कोण नाव, फक्त कोणाचं? भिवंडीत माहिती घेतली तर तुम्हाला कळेल। आजी माझे आमदार खासदार हेच आहेत त्यांना पाठीराखे आणि त्याच्या जेव्हा तो काम करतो अशा प्रकारचं। उच्च न्यायालयाने आदेश देऊन देखील जर अनधिकृत बांधकाम पाडलं जात नसेल तर नक्कीच कोणत्या मोठ्या राजकीय पुढाऱ्याचा व्यक्तीचा त्याला वरदहस्त असणार। कोणाचं तुम्ही देखील माहिती घेतली असेल, कोणाचं नाव? नाही, हे मी तुम्हाला बोललो ना, आजी माझे खासदारांचं आहे, खासदार आमदार यांचे त्याला वरदहस्त आहे। आणि हे सगळे प्रत ज्या हायकोर्टाच्या तिन्ही प्रत तुम्हाला मी देईन। जी TLR केलेलं आहे गुरुचरण जागेचा महाराष्ट्र शासनाचा त्याची तुम्हाला प्रत देईन, MMRDAची पण प्रत देईन। सगळे जे आवश्यक कागदपत्र तुम्हाला आवश्यक आहेत ना ते सगळे मी पुरवेन।
तीनदा आदेश देऊन देखील तोडक कारवाई केली जात नाही. तुम्ही पुन्हा एकदा नव्याने जनहित याचिका दाखल केलेली आहे. कोर्टाचा अवमान देखील इथे स्पष्टपणे झालेला आहे. तर त्या संदर्भात काही कारवाई करण्याची मागणी होते. हो हो, गायकवाड साहेबांनी ते देखील नमूद केलेलं आहे ना की 3 वेळा आदेश देऊन सुद्धा त्यांच्यावर कारवाई होत नाही. म्हणजे एक प्रकारे कोर्टाचा पण आव्हान आहे ना. आणि म्हणून आता माननीय न्यायालयाला आम्ही तसं अर्ज केलेला आहे की बाबा आता तरी कमीत कमी त्याच्यावर कारवाई करून ते सगळं तुम्ही स्पष्ट नाव नाही घेत आहेत कोणी केलंय, कारण की तुम्ही सातत्यानं या सगळ्या संदर्भात आजी माझी खासदार आमदार बोललो तर तुम्ही समजून घ्यायचे. पण नाव विद्यमान कोणीच नाही. विद्यमान तुम्ही आहात, परंतु तुम्ही कपिल पाटलांना हरवून या ठिकाणी पोहोचलाय, खासदार केला. पण कपिल पाटलांनीच हे केलंय का? त्यांचाही आशीर्वाद आहेच ना. तुम्ही भिवंडीत विचारलं तुम्हाला कळेल ना. तर त्यांचाही आशीर्वाद आहे, तेही त्यांच्यासोबत आहेत. असं थोडंच. या सगळ्या संदर्भात मुख्यमंत्री किंवा इतर शासकीय यंत्रणांना पत्रव्यवहार तुम्ही करणार आहात? करणार ना. आता मी जेव्हा हे सगळं कोर्टात दाखल केलं ना, आता माननीय मुख्यमंत्री महोदयांना देईन ना. माननीय मुख्यमंत्री महोदय असतील, माननीय पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री आहेत एकनाथजी शिंदे साहेब, त्यांनाही मी पत्र देणार आहे ना. आणि हे सगळे दस्तऐवज कंप्लीट सगळं सादर करणार आहे. परंतु अशा पद्धतीने एकंदरीतच भिवंडी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात जमीन घोटाळा समोर येतोय. एकटे भूमी वळणे नाही तर अनेक लोकांनी लँड ग्रॅबिंग जे आहे ते मोठ्या प्रमाणात या संपूर्ण तालुक्यात केलेलं आहे. नाही सगळ्यांवर कारवाई झाली ना. त्याच्या पुढे ज्या काही जमिनीचे मॅटर होते त्याच्यावर कारवाई झाली ना. विनोद मालतीच्या एका प्रोजेक्टवर कारवाई झाली. ज्यांनी महाराष्ट्र शासन किंवा गुरुचरणी जागा घेतलेल्या आहे हे 2-3 लोक उरले आहेत. बाकी सगळ्यांवर कारवाई झाली ना. यांच्यावरती का कारवाई होती? तेच तर मी संभ्रमत आहे ना की 8-8 वर्ष झाले, 6-6 वर्ष झाली, 2021चा आदेश आहे, तरी सुद्धा त्याच्यावर कारवाई होत नाही. पण आता आम्ही माननीय न्यायालयाकडे मागणी केलेली आहे. आणि तुम्हाला बोललो माननीय मुख्यमंत्री महोदय असतील, उपमुख्यमंत्री महोदय आहे, कारण ते आमचे पालकमंत्री आहेत, त्यांना सुद्धा सगळ्यांना मी हे देणाऱ्या रेव्हेन्यू मिनिस्टरकडे, बावनकुळे साहेबांकडे, सगळ्यांकडे देणार आहे पत्र.